नमस्कार. गरुड पुराणात मनुष्याच्या मृत्यूनंतरच्या अनेक विधी सांगितल्या आहेत. त्यातील एक विधी आज आपण पाहणार आहोत. मृत व्यक्तीच्या दहनापूर्वी नवीन सफेदच कपडे का घातले जातात? आत्म्याचा कपड्यांशी काय संबंध आहे? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, जन्मापलीकडचे सत्य ज्याला समजले त्याला मृत्यूची भीती कधीच वाटत नाही. हिंदू संस्कृती आणि सनातन परंपरेमध्ये मानवी जीवनाला केवळ जन्मापासून मृत्यू विकासापर्यंत मर्यादित मानले गेले नाही, तर त्याला एका अखंड प्रवासाचा भाग मानला गेला आहे. याच प्रवासातील अंतिम आणि सर्वात पवित्र टप्पा म्हणजे अंत्येष्टी संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याकडे अत्यंत आदराने त्याच्या पार्थिवावर संस्कार केले जातात. या विधीमध्ये मृतदेहाला नवीन सफेद पांढरे वस्त्र परिधान करण्याची प्राचीन परंपरा आहे. अनेकदा आपल्या मनात प्रश्न पडतो की ज्या शरीराची अंतिम राख होणार आहे त्याला नवीन कपडे का घालायचे? आत्म्याचा या कपड्यांशी नक्की काय संबंध आहे आणि यासाठी केवळ पांढराच रंग का निवडला गेला? चला यामागील सखोल आध्यात्मिक रहस्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुराणातील एका सुंदर बोधकथेच्या माध्यमातून या प्रश्नाची उत्तरे शोधूया. तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे. ही माहिती किंवा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु आपल्याला या विषयाची सविस्तर माहिती मिळेल. तेव्हा ही माहिती मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत पहा. एक बोधकथा. राजा चंद्रसेन आणि ऋषी वशिष्ठ. राजा चंद्रसेन आणि ऋषी वशिष्ठ यांच्यातील हा संवाद गरुड पुराण आणि योग वशिष्ठ यांच्यातील तत्त्वज्ञानाचा गाभा एका सोप्या कथेत मांडतो. ही कथा केवळ मृत्यूनंतरच्या विधींबद्दल बोलत नाही, तर ती मानवी जीवनाची क्षणभंगुरता आणि आत्म्याचे अमरत्व अतिशय मार्मिकपणे समजावून सांगते. या कथेची सविस्तर पार्श्वभूमी, त्यातील सखोल संवाद आणि त्यातून मिळणारा जीवनाचा संदेश खालीलप्रमाणे आहे. कथेची पार्श्वभूमी. राजा चंद्रसेनाची अस्वस्थता. राजा चंद्रसेन हा एक अत्यंत न्यायी, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक युद्ध जिंकली, अफाट संपत्ती गोळा केली आणि प्रजेला सर्व सुख सुविधा दिल्या. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा त्याचे केस पांढरे होऊ लागले आणि शरीराने साथ देणे कमी केले, तेव्हा त्याच्या मनात एक गहन प्रश्न निर्माण झाला. मी आयुष्यभर जे काही कमावले, हे राज्य, हा महाल, हे वैभव आणि हे शरीर, ते सर्व शेवटी इथे सुटणार आहे. मग मृत्यूच्या वेळी मानवी शरीराला एवढा मान का दिला जातो? याच अस्वस्थतेतून त्याने आपले कुलगुरू त्रिकालदर्शी ऋषी वशिष्ठ यांना आपल्या राजदरबारात आमंत्रित केले. राजा चंद्रसेनने ऋषी वशिष्ठांच्या चरणावर डोके ठेवले आणि आपली शंका मांडली. हे ऋषीराज, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो उघडा असतो, रडत असतो आणि अत्यंत असहाय्य असतो. परंतु जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा आपण त्याचे शरीर स्वच्छ धुतो, त्याला चंदनाचा टिळा लावतो, नवीन पांढरी वस्त्रे घालतो आणि फुलांनी सजवून त्याची अंतिम यात्रा काढतो. जो आत्मा या शरीरात नाही, ज्या शरीराची केवळ राख होणार आहे, त्याला नवीन कपडे घालण्याचा आणि एवढा आदर देण्याचा काय अर्थ आहे? ऋषी वशिष्ठाने राजाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होते. त्यांनी राजाला थेट उत्तर न देता त्याच्याच परिभाषेत एक राजा म्हणून उत्तर देण्यास सुरुवात केली. ऋषी वशिष्ठ म्हणाले, राजन, समजा शेजारच्या बलाढ्य साम्राज्याच्या सम्राटाने तुला एका विशेष समारंभासाठी आमंत्रित केले आहे. तू त्या दरबारात जाताना कसे कपडे घालशील? जुने मळलेले की नवीन आणि सन्माननीय? राजा चंद्रसेन म्हणाला, महाराज, मी माझ्या पदाला शोभेल असे सर्वात उत्तम, स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करून जाईन, कारण तसे न करणे हा त्या सम्राटाचा आणि माझ्या स्वतःचाही अपमान ठरेल. ऋषी वैशिष्ट्यांनी तात्काळ सांगितले, राजन,
मृत्यू हा दुसरा तिसरा काही नसून या जगाच्या सम्राटाकडून म्हणजे परमेश्वराकडून आलेले आमंत्रण आहे. हा आत्मा जेव्हा हे शरीर सोडतो तेव्हा तो एका महाप्रवासाला निघतो. तो जगाच्या पाठीवरील सर्वात मोठ्या दरबारात म्हणजे परमेश्वराच्या चरणी चालला असतो. म्हणून त्या सर्वोच्च सत्तेचा आणि त्या आत्म्याचा प्रवासाचा आदर करण्यासाठी आपण मृत शरीराला नवीन वस्त्र घालतो. ऋषींनी पुढे स्पष्ट केले की मनुष्य आयुष्यभर जे कपडे घालतो त्यात त्याच्या वासना, त्याचे अहंकार, त्याचे सुखदुःख आणि कर्माचे डाग लागलेले असतात. मृत्यूच्या वेळी जुनी वस्त्रे काढून नवीन वस्त्र घालणे म्हणजेच या जन्माचे सर्व हिशोब, सर्व नाती, सर्व वासना आता संपले आहेत. आता हा आत्मा पूर्णपणे नवीन प्रवासासाठी शुद्ध झाला आहे. या कथेमागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक मर्म ऋषी वशिष्ठांनी या कथेतून राजा चंद्रसेनला आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीला 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगितले. 1. आत्म्याचे वस्त्र बदलणे. श्रीमद भगवद्गीतेप्रमाणे आत्मा कधीही मरत नाही. ज्याप्रमाणे आपण रात्री कपडे बदलून सकाळी नवीन कपडे घालतो तसेच मृत्यूच्या वेळी आत्मा जुने झालेले शरीर म्हणजेच वस्त्र त्यागून नवीन शरीराकडे वाटचाल करतो. मृतदेहाला नवीन कपडे घालणे हे या बदलाचे आणि पुनर्जन्माच्या प्रवासाचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. 2. पांढऱ्या रंगाचे मानसशास्त्र. शोक आणि शांततेचा मेळ. पांढरा रंग सर्व रंग स्वतःमध्ये सामावून घेतो आणि शेवटी शून्य राहतो. मृत्यूच्या वेळी नातेवाईक अत्यंत दुःखात असतात. पांढरा रंग तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनाला शांतता आणि धीर देण्याचे काम करतो. अहंकाराचा अंत. राजा असो व रंक, मृत्यूच्या वेळी सर्वांना एकाच दर्जाचे साधे पांढरे कपडे म्हणजेच कफन घातले जाते. हे मानवी अहंकाराला चक्काचूर करणारे दृश्य आहे. 3. ऋणमुक्त होण्याची प्रक्रिया. हिंदू धर्मात मानले जाते की मृत्यूनंतर शरीरातील पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश निसर्गात विलीन होतात. नवीन कोरे कपडे हे अग्नीला समर्पित करताना निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. कारण आपण निसर्गाकडून घेतलेले शरीर आता निसर्गाला स्वच्छ स्वरूपात परत करत आहोत. कथेचे तात्पर्य ऋषी वशिष्ठांचा उपदेश ऐकून राजा चंद्रसेनच्या मनातील मृत्यूची भीती आणि शंका दूर झाली. त्याला समजले की मृत्यू हा जीवनाचा अंत नाही तर तो एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार हा शोक करण्याचा नव्हे तर आत्म्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी सन्मानाने निरोप देण्याचा एक पवित्र विधी आहे. आत्म्याच्या कपड्यांशी काय संबंध आहे? आत्मा आणि कपडे म्हणजेच वस्त्र यांचा संबंध केवळ आध्यात्मिक नसून तो मानवी अस्तित्वाचे सर्वात मोठे गूढ उकलून सांगणारा एक अप्रतिम दृष्टांत आहे. सनातन परंपरेत विशेषतः श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाच्या भूमीवर आत्म्याचे अमरत्व समजावून सांगताना याच उपमेचा वापर केला आहे. आत्म्याचा कपड्याशी नेमका काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक तत्त्वज्ञानाविषयक आणि व्यावहारिक अशा तिन्ही बाजूने विचार करावा लागेल. 1. श्रीमद भगवद्गीतेचा महासिद्धांत. आत्म्याच्या कपड्याशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 22वा श्लोक हा सर्वात मुख्य पाया आहे. याचा सविस्तर अर्थ असा होतो, ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपले कपडे जुने, मळलेले किंवा फाटलेले झाल्यावर ते बदलतो आणि नवीन स्वच्छ कपडे परिधान करतो, अगदी त्याचप्रमाणे हा देह म्हणजेच शरीरात राहणारा आत्मा जेव्हा त्याचे सध्याचे शरीर म्हणजे जुने शरीर आजारी किंवा कर्मबंधनाने क्षीण होते तेव्हा ते शरीर सोडून देतो आणि एका नवीन शरीरात म्हणजेच नवीन वस्त्रात प्रवेश करतो. 2.
आत्मा आणि कपडे यामधील सखोल साधर्म्य, आत्मा आणि कपड्यांच्या संबंधाचे विश्लेषण खालील 5 सूत्रांच्या माध्यमातून सविस्तर समजून घेता येईल. कपडे म्हणजे बाह्यरूप, आत्मा म्हणजे वास्तविकता. तुम्ही आज लाल कपडे घातले, उद्या पांढरे घातले किंवा परवा काळे घातले तरी कपडे बदलल्यामुळे तुम्ही बदलत नाही. तुमचे कपडे केवळ तुमचे बाह्यरूप ठरवतात. त्याचप्रमाणे आत्मा कधी मनुष्य बनतो, कधी प्राणी बनतो, तर कधी श्रीमंत किंवा गरीब शरीरात जन्म घेतो. शरीर म्हणजेच कापड बदलल्याने आत्म्याचे मूळ स्वरूप बदलत नाही. तो शुद्ध आणि जसा आहे तसाच राहतो. कपड्यांचे आयुष्य मर्यादित असते, तुमचे नाही. कपडे कितीही महागडे किंवा मजबूत असले तरी कालांतराने ते झिजतात, फाटतात आणि शेवटी निरुपयोगी होतात. कपड्यांचा नाश निश्चित असतो. तसेच हे मानवी शरीर म्हणजेच पंचमहाभूतांचे वस्त्र एक ना एक दिवस थकणार, म्हातारे होणार आणि नष्ट होणार. परंतु ज्याप्रमाणे कपडा फाटल्याने तो घालणारा माणूस मरत नाही, त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाल्याने आत्मा मरत नाही. कपड्यांना स्वतःची अशी चेतना नसते. तुम्ही कपाटात ठेवलेले कपडे स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत किंवा काही बोलू शकत नाहीत. त्यांना जिवंतपणा तेव्हाच येतो जेव्हा एखादा माणूस ते अंगावर चढवतो. तसेच हे शरीर हाडामासांचा एक केवळ सांगाडा आहे. जोपर्यंत आत्मा या शरीरात आहे तोपर्यंतच या शरीराला किंमत आहे. डोळे पाहू शकतात, जीभ बोलू शकते आणि हृदय धडधडू शकते. आत्म्याने शरीर सोडताच ते वस्त्र निर्जीव होते, ज्याला आपण शव किंवा डेड बॉडी म्हणतो. आपण कपड्यांवर प्रेम करतो, पण कपडे म्हणजेच आपण नव्हे. आपल्याला आपले कपडे आवडतात, आपण ते सजवतो, स्वच्छ ठेवतो. पण जर कोणी विचारले की तू कोण आहेस, तर आपण आपल्या शर्टाकडे बोट दाखवून मी हा शर्ट आहे असे म्हणत नाही. पण व्यावहारिक जीवनात आपण नेहमी हीच चूक करतो. आपण आरशात स्वतःचे शरीर पाहतो आणि समजतो की मी म्हणजेच हे शरीर आहे. हाच सर्वात मोठा भ्रम आहे. शरीर हे फक्त आत्म्याचे माध्यम म्हणजेच वस्त्र आहे, अंतिम सत्य नव्हे. 3. मृत्यूच्या वेळी वस्त्र बदलण्याची प्रक्रिया. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तेव्हा आध्यात्मिक परिभाषेत आत्म्याने आपले जुने वस्त्र म्हणजे शरीर उतरवून ठेवले आहे असा अर्थ होतो. मृतदेहाचे कपडे बदलणे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कपडे बदलून नवीन पांढरे कपडे म्हणजेच कफन का गुंडाळले जाते? कारण त्या आत्म्याचा या जुन्या वस्त्राशी म्हणजे शरीराशी आणि त्या शरीराला लागलेल्या कर्माच्या डागांशी असलेला संबंध आता संपला आहे. आता तो पूर्णपणे नवीन आणि कोऱ्या प्रवासासाठी मुक्त झाला आहे. हे दर्शवण्यासाठी जुने कपडे काढून टाकले जातात. निष्कर्ष, या संबंधातून काय शिकावे? आत्मा आणि कपड्यांचा हा संबंध आपापल्या जीवनाकडे पाहण्याचा एक मोठा दृष्टिकोन देतो. मृत्यूची भीती संपते. जर शरीर केवळ एक कापड आहे तर मृत्यू म्हणजे फक्त कपडे बदलण्यासारखे आहे. यामुळे मृत्यूची भीती कमी होते, अहंकार गळून पडतो. आपण आपल्या रूपाचा, पैशाचा किंवा शरीराचा जो अहंकार करतो तो फोल ठरतो. कारण शेवटी हे शरीररूपी कापड इथे सोडून जावे लागणार आहे. थोडक्यात सांगायचे तर शरीर हे आत्म्याचे तात्पुरते घर किंवा वस्त्र आहे. कपडे बदलत राहतात, पण ते परिधान करणारा अंतरात्मा कायम अमर आणि अविनाशी राहतो. सफेद म्हणजेच पांढरा रंगच का? हिंदू धर्मात अंतिम संस्काराच्या वेळी मृतदेहासाठी आणि तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांसाठी पांढऱ्या म्हणजे सफेद रंगाचीच निवड करण्यामागे केवळ जुनी परंपरा नसून
त्यामागे अतिशय सखोल आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे आहेत. पांढरा रंगच का वापरला जातो याचे सविस्तर विश्लेषण खालील 5 प्रमुख कारणांच्या माध्यमातून समजून घेता येईल. 1. सात्विकता, शुद्धता आणि शांततेचे प्रतीक. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पांढरा रंग हा सत्वगुणाचे म्हणजेच सात्विकतेचे प्रतीक मानला जातो. मनुष्य जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याचे आयुष्य लाल, पिवळ्या, काळ्या अशा विविध रंगांनी म्हणजेच मोह, माया, क्रोध, वासना आणि विविध इच्छांनी माखलेले असते. परंतु मृत्यूच्या वेळी आत्म्याचा या सर्व सांसारिक इच्छांशी संबंध संपतो. आत्मा आता सर्व वासनामधून मुक्त होऊन आपल्या मूळ शुद्ध रूपात परमेश्वराकडे निघतो. ही आंतरिक शुद्धता आणि शांतता दर्शवण्यासाठी बाह्य शरीराला पांढऱ्या वस्त्रात गुंडाळले जाते. 2. वैराग्याची भावना आणि मोहाचा अंत. पांढरा रंग हा पूर्णपणे उदासीन रंग आहे. त्यात कोणताही भपका, आकर्षण किंवा शृंगार नसतो. जिवंतपणी माणूस रेशमी, रंगीबेरंगी आणि महागड्या कपड्यांचा अहंकार करतो. मात्र मृत्यूच्या वेळी त्याला अत्यंत साधे, कोरे, पांढरे कापड म्हणजेच कफन घातले जाते. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांना आणि समाजाला एका मोठ्या सत्याची आठवण करून देते की माणूस या जगात कितीही संपत्ती कमावून आला असला तरी जाताना त्याला सर्व काही इथेच सोडून अत्यंत साध्या वेशात जावे लागते. हे जिवंत माणसांचे तात्पुरते का होईना पण स्मशान वैराग्य म्हणजेच सत्याची जाणीव निर्माण करते. 3. निसर्गाचा अंतिम न्याय, समानता. मृत्यूच्या दारात निसर्गाने सर्वांना समान मानले आहे. जिवंत असताना समाजात श्रीमंत, गरीब, राजा, रंक, उच्च, नीच असे अनेक भेद असतात. कपड्यावरून माणसाचा दर्जा ठरवला जातो. परंतु स्मशानात गेल्यावर प्रत्येक मृतदेहावर केवळ आणि केवळ पांढरेच कपडे असते. जिथे अब्जाधीशाच्या शरीरालाही तीच किंमत असते ती एका गरिबाच्या शरीराला असते. पांढरा रंग हा निसर्गाच्या या परम समानतेचा संदेश देतो. 4. मानसशास्त्रीय कारण. मृत्यूची वेळ ही अत्यंत दुःखद, अस्वस्थ करणारी आणि नकारात्मकतेने भरलेली असते. नातेवाईक आक्रोशात आणि तीव्र वेदनेत असतात. अशा वेळी जर तिथे भडक किंवा रंगीबेरंगी कपडे असतील तर ते मनाची अस्वस्थता आणि चंचलता अधिक वाढवू शकतात. याउलट पांढरा रंग हा डोळ्यांना आणि मेंदूला शांतता देतो. तो सभोवतालच्या वातावरणातील दुःखाची तीव्रता कमी करण्यास आणि उपस्थित लोकांच्या मनाला धीर देण्यास मदत करतो. म्हणूनच अंत्यसंस्काराला येणारे लोकही पांढरे कपडे घालून येतात. 5. वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन. प्राचीन ऋषीमुनींनी आखलेल्या या नियमामागे एक व्यावहारिक विज्ञानही आहे. स्वच्छतेचे प्रतीक. पांढऱ्या रंगावर लहानात लहान डाग किंवा अस्वच्छताही लगेच दिसून येते. मृत्यूनंतर शरीरातून अनेक प्रकारचे जंतू किंवा द्रव बाहेर पडू शकतात. पांढऱ्या कपड्यामुळे शरीराची स्वच्छता राखणे आणि त्यात काही बदल होत असल्यास ते ओळखणे सोपे जाते. ऊर्जेचे परिवर्तन. वैज्ञानिकदृष्ट्या पांढरा रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता शोषून घेत नाही तर ती परावर्तित करतो. अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नीच्या उष्णतेमध्ये किंवा उन्हात मृतदेह लवकर खराब होऊ नये म्हणून ही पांढरे वस्त्र सहाय्यक ठरते. थोडक्यात सांगायचे तर पांढरा रंग हा शून्याचा रंग आहे. माणूस शून्यातून जन्माला येतो आणि शेवटी शून्यातच विलीन होतो. जीवनाचा हा वर्तुळाकार प्रवास पूर्ण झाल्याची आणि आत्मा आता सर्व रंगाच्या म्हणजेच मोहाच्या पलीकडे गेल्याची अधिकृत घोषणा म्हणजे हा पांढरा रंग होय. मृत्यू हा जीवनाचा अंत नाही तर ती एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. ऋषी वशिष्ठ आणि राजा चंद्रसेन यांच्या संवादातून आणि श्रीमद भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानातून हे स्पष्ट होते
की आत्मा अमर आहे आणि शरीर हे त्याचे केवळ एक तात्पुरते वस्त्र आहे. मृतदेहाला नवीन पांढरे कपडे घालणे ही केवळ एक रूढी किंवा परंपरा नाही, तर तो त्या आत्म्याने या जगात केलेल्या प्रवासाचा कृतज्ञतापूर्वक केलेला सन्मान आहे. पांढरा रंग आपल्याला हे शिकवतो की माणूस या जगात कितीही रंगीबेरंगी स्वप्न आणि अहंकार घेऊन जगला तरी शेवटी त्याला सर्व मोहाचे रंग सोडून शून्यात म्हणजे सात्विकतेत विलीन व्हायचे आहे. हा विधी जिवंत माणसांना जीवनाची क्षणभंगुरता समजावून अहंकाराचा त्याग करण्याचा आणि शांततेने जगण्याचा संदेश देतो. अग्नीच्या स्वाधीन होताना निसर्गाकडून घेतलेले हे शरीर पुन्हा स्वच्छ आणि कोऱ्या स्वरूपात निसर्गाला परत करणे हीच या अंतिम संस्कारामागील खरी आणि उदात्त भावना आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.